गेला जिथे त्याला ती सेविकाने वेढलेली दिसली. तो तिच्या पुढे झुकला. अयोध्येच्या प्रवासाचे वर्णन करताना त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले. हे दमयंती, तो म्हणाला, मी राजा ऋतुपर्णाचा शोध घेतला, पण अरे, त्याने किंवा त्याच्या दरबारातील सदस्यांनी तुमच्या शब्दांना उत्तर दिले नाही. मला पच्युत करण्यात आले आणि तेव्हाच मी राजाचा सारथी वाहकाला भेटलो. अवघा त्याच्या क्रूप दिसण्याने आणि लहान हाताने अविश्वसनीय वेगाने रथ चालवण्यात उत्कृष्ट कौशल्य असलेला माणूस होता. तो स्वयंपाक कलेतही पारंगत होता. परंतु दमयंतीशी बोलताना पर्नाडाला या प्रतिमेची आठवण येत नव्हती. त्याने मला सांगितले, पनार म्हणाला की जरी एखाद्या स्त्रीला तिच्या स्वामीने सोडून दिले असले तरीही तिने शांत आणि संयमी राहिले पाहिजे, कारण एक शुद्ध स्त्री सद्गुणी वर्तनाच्या कवचाने वेढलेले जीवन जगते. तिला कधीही राग किंवा संतापाने प्रभावित होऊ देत नाही. पर्णादाने वाहुकासोबतचे त्याचे शब्द सांगताना दमयंती लक्षपूर्वक ऐकली. तिचा प्रिय पतीनं खरोखरच मरण पावला असेल हे लक्षात येताच तिला दुःखाची भावना जाणवली. ती तिची आई राणीकडे वळली तेव्हा तिचे डोळे अश्रूंनी भरून आले. आई, ती म्हणाली, मला तुझ्याशी एकांतात बोलायचे आहे. मला सुदैवाला अयोध्येत पाठवायचे आहे, नलाला परत आणण्यासाठी. पण राजा भीम तिची योजना मान्य करणार नाही हे दमयंतीला माहीत होते. तिने तिच्या आईला हे गुपित ठेवण्याची आणि सुदैवाला विलंब न करता अयोध्येला जाण्यास सांगण्याची विनंती केली. आई, ती म्हणाली, जर तुला खरोखरच माझा आनंद हवा असेल तर सुदैवाला माझ्याकडे परत आणू दे. मी त्याला त्याच्या स्वप्नांच्या पलीकडे संपत्ती आणि संपत्तीचे बक्षीस देईन. पण राजवाड्यातून निघून जात असताना दमयंतीने त्याला भरपूर भेटवस्तू आणि संपत्तीचे बक्षीस दिले, पण यामुळे त्याचे हृदय आनंदाने भरले नाही. त्याने खरोखरच उदात्त काहीतरी केले आहे हे ज्ञान होते, ज्यामुळे तिचा मार्ग चुकलेल्या एका तरुण स्त्रीला आशा मिळाली. प्रणादा निघून गेल्यानंतर दमयंतीने तिचा विश्वासू सल्लागार सुदेवाला बोलावले. सुदेव, ती म्हणाली, ताबडतोब अयोध्येला जा आणि राजा ऋतुपर्णाला माझ्या योजनेबद्दल सांगा. मी उद्या आणखी एक स्वयंवर आयोजित करेन आणि सर्व राजे आणि राजकुमारांना आमंत्रित केले जाईल. शक्य असल्यास त्यापूर्वी नालाला माझ्याकडे परत आणा. अयोध्येच्या राज्यात राजा ऋतुपर्ण दमयंतीच्या स्वयंवराकडे विदर्भातील राजकुमारीकडे एक संदेशवा पाठवण्याची तयारी करत होता. एक कुशल घोडेस्वार आणि रथीवाहुका त्याच्या समोर उभा होता. त्याचे हृदय दोघाने भारावून गेले होते. तो काही काळापासून त्याची प्रिय पत्नी दमयंतीपासून वेगळा झाला होता आणि आता त्याला तिच्या लग्नाच्या समारंभात सहभागी होण्यास सांगितले जात होते. ऋतुपर्णाने परिस्थिती समजावून सांगितल्यावर राजाचा मुलगा नव्याला स्वतःच्या आत एक दुःखाची भावना जाणवली. त्याला वाटले की कदाचित दमयंती दुःखाने आंधळी झाली असेल किंवा कदाचित तिने त्याच्याबद्दलच्या प्रेमामुळे ही योजना आखली असेल. परंतु त्याला हे देखील माहीत होते की स्त्रिया अस्थिर आणि असमर्थ म्हणून ओळखल्या जातात आणि त्याच्या स्वतःच्या गुन्ह्यांनी तिला दूर नेले. असेलिमलाने त्याच्या शंका बाजूला सारून परिस्थिती कायमची सोडवण्याचा निर्णय घेतला. काही झाले तरी तो स्वयंवराकडे जायचा. जड अंतकरणाने तो ऋतुपर्णाकडे गेला आणि संदेशवाहक म्हणून त्याचे कर्तव्य स्वीकारत त्याच्या पुढे झुकला. नालच्या निर्णयाच्या बातम्यामुळे अजूनही अस्वस्थ असलेला वाहुका त्यांच्या प्रवासासाठी घोड्यांची निवड करण्यासाठी तबेल्यात गेला. त्याने लांबचा प्रवास करण्यास सक्षम आणि उच्च जातीच्या ऊर्जेसह 4 दुबे मासल परंतु मजबूत घोडे निवडले. ऋतुपर्णा सुरुवातीला संशयी होती. वाहुकाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होती, परंतु कुशल प्रशिक्षकाने स्पष्ट केले की प्रत्येक घोड्याच्या कपाळावर एक विशेष ठसा असतो, ज्यामुळे ते या कामासाठी योग्य ठरतात. ते निघण्याच्या तयारीत असताना नालाने 4 घोड्यांना त्याच्या रथाशी जोडले आणि मोठ्या वेगाने ते विदर्भाकडे निघाले. वाहुकाच्या कुशल मार्गदर्शनामुळे प्रेरित झालेले घोडे हवेत उठले आणि वाहनातील चालकाला गोंधळात टाकले. ऋतुपर्णाचा सारथी वार्ष्णे वाहुकाच्या कौशल्याने आश्चर्यचकित झाला. त्याला आश्चर्य वाटले की तो खरोखरच त्याच्या पत्नीपासून विभक्त झालेला महान राजा नाला आहे. का जसे ते पुढे जात होते तसंच वार्ष्णे यांनी वाहुकाच्या उल्लेखनीय क्षमतेवर चिंतन केले, जी स्वतः नालच्या क्षमतेशी स्पर्धा करत असल्याचे दिसत होते. वाहुका खऱ्या नालासाठी किंवा कदाचित समान ज्ञान आणि कौशल्य असलेले इतर कोणाचा वेश असू शकतो का, यावर त्यांनी विचार केला. सत्य काही असो, एक गोष्ट निश्चित होती, वाहुका त्याच्या कलेचा तज्ञ होता आणि घोड्यांना मार्गदर्शन करण्याचे त्याचे कौशल्य त्यांना मोठ्या वेगाने त्यांच्या गंतव्यस्थानावर घेऊन जाईल. आजा आणि त्याचा रथचालक वाहुकाची जादू बघताना आनंदाने भरून गेले. त्यांना माहीत होते की त्यांना एक विलक्षण व्यक्ती सापडली आहे, जी त्यांना पुढील आव्हानांचा सामना करण्यास मदत करू शकते आणि म्हणून वाहुकाच्या नेतृत्वाखाली
ते विदर्भाकडे धावले. त्यांच्यासाठी जे काही आहे त्याला तोंड देण्यासाठी ते तयार होते. वाहकाने चालवलेल्या नालच्या रथाने वेगात नद्या, पर्वत आणि जंगले पार केली आणि आश्चर्यचकित करणारा मार्ग सोडला. जसजसे ते पुढे जात होते तसतसे भांगासुराचे शाही पुत्र ऋतुपर्णाने त्या भूप्रदेशाकडे पाहिले. त्याचे डोळे खूप पुढे असलेल्या एखाद्या गोष्टीवर स्थिर झाले. अचानक त्याला त्याचे वरचे वस्त्र जमिनीवर उडताना दिसले. त्याने नळाला हाक मारली, मला माझा पोशाख परत मिळवायचा आहे. हे शहाणे, कृपया वारसीने परत येईपर्यंत या वेगवान घोड्यांना पकडानल. मात्र संशय होता, कापड खूप दूर हरवले आहे. त्याने उत्तर दिले, आम्ही आधीच एक योजना पार केली आहे, ती परत मिळवणे अशक्य आहे. नलच्या शंकांमुळे विचलित न झालेल्या ऋतुपर्णाने आश्चर्याने म्हटले, पहा वाहुक्रम, मी गणिताचे माझे प्रभुत्व दाखवून देईन. हा विविता वृक्ष ज्याची पाने आणि फळे आहेत, त्यात एक रहस्य आहे जे फार कमी लोकांना समजू शकते. त्याने झाडाकडे, त्याच्या फांद्यांकडे आश्चर्यकारक संख्येने पाने आणि फळे भरलेली इशारा केला. ऋतुपर्णाच्या दाड्याने चक्रावून गेलेल्या वाहुकाने उत्तर दिले, मी स्वतःसाठी या झाडाची तपासणी करेन, पण प्रथम मला या 2 फांद्यांवरील पाने आणि फळे मोजू द्या. हाताची लाट घेऊन त्याने वाजलेला संख्या काळजीपूर्वक मोजत असताना ताब्यात ठेवण्याचा आदेश दिला. जेव्हा वाहुकाने विविता कापायला सुरुवात केली तेव्हा ऋतुपर्णाने त्याला घाई करण्याचा आग्रह केला, परंतु वाहूक ठामपणे उभा राहिला आणि वेगापेक्षा अचूकता अधिक महत्वाची असल्याचा आग्रह धरत. तेवढ्यात ऋतुपर्णाचा सारथीनन याने हस्तक्षेप केला आणि आपल्या मालकाला तो लवकरच विदर्भात पोहोचेल असे आश्वासन दिले. नंच्या शब्दांनी शत झालेल्या ऋतुपर्णाने वाहुकाला मोजणी सुरू ठेवण्यास सहमती दर्शवली. वाहुकाने पाने आणि फळांची गणना पूर्ण करता ते ऋतुपर्णाच्या पूर्वीच्या दाव्याशी जुळता. खेप पाहून तो आश्चर्यचकित झाला. गाजाच्या संख्येच्या प्रावीण्याने त्याला चकित केले. वाहुका आश्चर्याने डोळे उघडे करून ऋतुपर्णाकडे गेला, हे महाराज, तुमचे कौशल्य खरोखरच उल्लेखनीय आहे. मला तुमच्याकडून ही गणिताची कला शिकायची आहे. ऋतुपर्णाने वाहुकाच्या कौतुकाने प्रसन्न होऊन त्याचे ज्ञान सामायिक करण्यास सहमती दर्शवली. जेव्हा त्याने नळाला फासे आणि आकड्यांची रहस्य सांगितली तेव्हा एक विचित्र घटना घडली. काली, ज्या सर्पाने नळाला इतका काळ त्रास दिला होता, तो त्याच्या शरीरातून बाहेर पडू लागला. जेव्हा काली बाहेर आली तेव्हा हे स्पष्ट झाले की दमयंतीने टाकलेला शाप अखेर अंमलात आला. नालच्या शरीरात पसरलेले विष सोडले गेले आणि त्याला वाटले की त्याच्या शरीरावर मुक्तीची भावना ओसरली आहे. आता त्याच्या वेदनेतून मुक्त झालेली काली संरक्षणासाठी भीक मागत हात जोडून ऋतुपर्णाकडे गेली. हे राजा, तुझ्या क्रोधावर नियंत्रण ठेवा, त्याने विनवणी केली. तू मला सोडशील तर मी तुला खूप प्रसिद्धी देईन. राजा, भीमाचे राज्य असलेल्या विदर्भ शहरात अयोध्येतील पराक्रमी राजा ऋतुपर्णाच्या आगमनाची बातमी आपल्या गाजाला देताना लोक उत्साहात होते. ही बातमी जंगलातील आगीसारखी पसरली आणि लवकरच संपूर्ण शहर ऋतुपर्णाच्या रथाच्या गडगड्याने भरून गेले, ज्याचा प्रत्येक कानाकोपऱ्यातून प्रतिध्वनी येत होता, ज्यामुळे नल स्वतः परत आला आहे असा आवाज येत होता. गोंधळादरम्यान विदर्भातील सुंदर राजकुमारी दमयंतीला नालच्या कथाचा परिचित आवाज ऐकू आला. तिला वाटले की तिचा प्रिय पती अखे आला असेल, म्हणून तिच्या हृदयाची धडधड थांबली. तिच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहू लागले आणि ती म्हणाली, जर मला चंद्रासारखा चेहरा आणि अग्नीत सद्गुणांसह न दिसला नाही तर मी नक्कीच मरणार. ढगांसारखा खोल आवाज असलेला निशा आज माझ्याकडे राहिला नाही तर मी सोन्याच्या तेजाने चितेत प्रवेश करेन. तिचे शब्द निराशा आणि उत्तनतेने भरलेले होते. ऋतुपर्णाच्या रथाची गर्जना जसजशी हवा भरून जात होती, दमयंती तिच्या हवेलीच्या गच्चीवर चढली. तिला आशा होती की तिला नची एक झलक मिळेल, पण त्याऐवजी तिने जे पाहिले ते म्हणजे ऋतुपर्णा स्वतः वासनीय आणि वाहुकासह त्यांच्या वाहनातून खाली उतरली. राजकुमारी आनंद आणि निराशेत विधीन झाली, कारण तिला समजले की ती नल नाही जी आली होती. दरम्यान ऋतुपर्णाच्या भेटीमागील खरे हेतूबद्दल अनभिज्ञ असलेल्या राजा भीमाने त्याचे मोठ्या आदराने आणि आदरातिथ्याने स्वागत केले. तथापि दमयंतीचा विवाह जिंकण्यासाठी तो ज्या स्वयंवर समारंभात उपस्थित राहण्याची अपेक्षा करत होता त्याची कोणतीही चिन्हे नसल्यामुळे ऋतुपर्णा गोंधळून गेला. जेव्हा राजा भीमाने ऋतुपर्णाच्या भेटीमागील संभाव्य कारणांवर चिंतन केले तेव्हा तो डोळ्यांना भेटण्याचीच यात आणखी काही आहे का याचा विचार न करता राहू शकला नाही. त्याने मन मोकळे ठेवण्याचा निर्णय घेतला आणि ऋतुपर्णाला विश्रांतीसाठी आमंत्रित केले.
त्याला त्याच्या राजवाड्यात प्रमुख स्थान देऊन सन्मानित केले. तुपण्णा वारसनेसह निघून गेल्यानंतर वाहुकाने रथाचा ताबा घेतला आणि त्याच्या घोड्यांची काळजी घेतली. तर दमयंतीच्या विचारांना तिच्या नळासाठीच्या उत्कटतेने ग्रासले. तिने निषादांच्या शासकाचा शोध घेण्यासाठी एक संदेशवाहक पाठवला, तरीही तो तिच्या बाजूला परत येईल अशी आशा बाळगली. विदर्भ शहरावर सूर्य मावळू लागताच ऋतुपर्णाचा हेतू आणि दमयंतीचे हृदय त्याच्या केंद्रस्थानी ठेवून येणाऱ्या काळात उलगडणाऱ्या एका नाटकासाठी मंच तयार करण्यात आला होता. विदर्भातील हिरव्यागार बागेत राजकुमारी दमयंती एका उंच गच्चीवर बसली होती. तिचे मन तिच्या प्रियनाच्या विचारांमध्ये व्यग्र होते. राजवाड्यात आलेल्या प्रवाशामध्ये तो असू शकतो यावर तिला विश्वास ठेवण्यास कारण होते, परंतु ती तेव्हा बोट ठेवू शकली नाही. तिचा विश्वासू संदेशवाहक केशिनीला बोलावून तिने तिला गाडीजवळ बसलेल्या रथीची माहिती हुशारीने गोळा करण्यास सांगितले. केशिनी गच्चीवरून खाली उतरली. तिचे डोळे खालच्या अंगणात स्कन करत होते. ती सावधगिरीने आणि सौजन्याने वौका या रथीच्या जवळ गेली आणि त्याचे कल्याण आणि त्यांच्या भेटीचा उद्देश विचारला. आत्मविश्वासाने भरलेला एक कुशल घोडेस्वार वौका याने उघड केले की तो दमयंतीच्या लग्नासाठी राजा ऋतुपर्णाच्या बोलीला पाठिंबा देण्यासाठी आला होता, जो लवकरच होणार असल्याची अफवा होती. केशिनीची उत्सुकता तिच्या मनात वाढली आणि तिने त्यांच्या गटातील तिसऱ्या सदस्याबद्दल चौकशी केली. वाहुकाने स्पष्ट केले की तो वासने हा एक अनुभवी रथी होता, ज्याने पूर्वी नाती सेवा केली होती. केशिनीने अधिक माहितीसाठी दबाव टाकताच वाहुकाने उघड केले की काला निघून गेल्यानंतर वारसने याने नालचे राज्य सोडले होते आणि आता ऋतुपर्णच्या सेवेत स्वयंपाकी आणि रथी म्हणून काम केले होते. या कथेत आणखी काही आहे हे केशिनीला जाणवले आणि तिने वाहुकाची नालच्या ठाव ठिकाण्याबद्दल हळुवारपणे चौकशी केली, पण वाहुकाने त्याची मान हलवली आणि म्हटले की वारसल्याला राजा कुठे गेला आहे हे माहीत नाही किंवा इतर कोणालाही नाही. असे दिसते की नल आकाशात नाहीसा झाला आहे. त्याच्या नशिबाच्या फक्त कुजबूज मागे सोडून चुन्न जाता. केशिनी आपले निष्कर्ष घेऊन दमयंतीकडे परतली आणि तपशीलवार माहिती दिली. राजकुमारी लक्षपूर्वक ऐकली. तिचे हृदय अपेक्षेने धडधडत होते. तिला माहित होते की वाहुका ते शब्द बोलला ते सत्य नव्हते. तिला खात्री होती की तो दुसरा कोणी नसून स्वतः न होता. तो तिच्या बाजूने त्याचे योग्य स्थान परत मिळवण्यासाठी आला. जेव्हा केशिनीने आपले वृत्त संपवले तेव्हा दमयंतीचे डोळे तिच्या ओळखीने रुणावले. तिने केशिनीला हाक मारली आणि तिला एकेकाळी अयोध्येला भेट दिलेल्या आणि नानच्या जाण्याबद्दल बोललेल्या पणात या ब्राह्मणाचे नेमके शब्द पुन्हा सांगण्याची सूचना केली. केशिनी मोठ्याने शब्द बोलल्यापूर्वी एका क्षणासाठी संकोचली. हे प्रिय जुगा, तू माझे आधी कापड कापून मला सोडून कुठे गेलास? त्याची प्रिय आणि समर्पित पत्नी जंगलात झोपली आहे हे शब्द एका आव्हानासारखे हनेत लटकत होते आणि दमयंतीला माहित होते की नंच्या प्रतिसादामुळे त्याच्या बेपत्ता होण्याविषयीचे सत्य उघड होईल. केशिनीने नंचे उत्तर देताना ती श्वास रोखून वाट पाहत होती. जे दुःख आणि पश्चातापाने भरलेले होते नंचे हृदय इतके दिवस दुःखाने भारावून गेले होते. त्याने सर्व काही गमावले होते, त्याचे राज्य, त्याची संपत्ती आणि अगदी स्वतःची भावना. पण त्याशी तिच्या दुःखात भदस्वाचे शब्द ऐकून दमयंतीचे हृदय दुःखाने भारावून गेले. ती तिच्या प्रिय पतीची कोणतीही खूण शोधत होती, परंतु तिला फक्त अफवा आणि कुजबूज सापडली. तिची एक समर्पित सोबती केशिनी तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न करत तिच्या बाजूला उभी राहिली, परंतु दमयंतीचे डोळे आशेचा एक झोत धरून दिसत होते. केशिनी थरथरत्या आवाजात ती म्हणाली, तू वाहुकाकडे परत जा, त्याच्या वागणुकीचे बारकाईने निरीक्षण कर आणि मला सर्व काही कळव. परिस्थितीचे गांभीर्य समजून केशिनीने मान डोलावली. ती स्वयंपाकघराकडे रवाना झाली, जिथे वाहुका ऋतुपर्णाच्या मेजवानीसाठी अन्न तयार करण्यात व्यग्र होती. जेव्हा केशिनी पाहत होती तेव्हा तिला वाहुका जवळजवळ जादुई वाटणारे पराक्रम करताना दिसले. तो सहजपणे खाली न झुकता घरून मार्गांवर नेव्हिगेट करत होता आणि पृथ्वी स्वतः त्याला जाऊ देण्यासाठी वेगळी दिसत होती. त्याच्या नजरेत जवळ ठेवलेली भांडी पाण्याने भरली होती आणि जेव्हा त्याने उन्हात मुठभर गवत धरले तेव्हा ज्वाला उसळल्या. त्यांच्या सभोवतालची जागा उजळली. चमत्कार पाहताच केशिनीचे डोळे रुंदावले. या वस्तूवर इतके प्रभुत्व असलेल्या कोणालाही तिने कधीही पाहिले नव्हते. वाहुकाने जाळल्याशिवाय अग्नीला स्पर्श केला आणि त्याच्या इच्छेनुसार आकाशातून प्रवाहासारखे पाणी वाहू लागले. पण जेव्हा त्याने आपल्या हाताने फुले दाबली तेव्हा तिला सर्वात जास्त आश्चर्य वाटले. फक्त ते पूर्वीपेक्षा अधिक उत्साहाने फुललेले दिसले. जेव्हा ती दमयंतीच्या बाजूला परतली तेव्हा केशिनीने वाहुकाच्या अविश्वसनीय कर्तबगारीची सगळी माहिती सांगितली. ती पूज्य भावाने बोलली, जणू एखाद्या नश्वर माणसाऐवजी देवाचे वर्णन करत होती.
दमयंतीने लक्षपूर्वक ऐकले. तिचे हृदय तिच्या छातीत धडधडत होते. असे असू शकते का? तिने गमावलेला हा नाला होता. कबदास्वाने आपली कथा पुढे चालू ठेवत म्हटले की केशिनीचा अहवाल ऐकल्यावर दमयंतीला खात्री पटली की वाहुका हा खरोखर तिचा पती नल आहे. जेव्हा केशिनीने स्वयंपाकघरात तुपात आणलेले मांस तिने चाखले तेव्हा तिच्या शंकांना पुष्टी मिळाली. जे न बनवत असे तशाच परिपूर्णतेने शिजवले गेले दोखाने आणि आनंदाने भावून गेलेली दमयंती अनियंत्रितपणे रडत होती. तिने केशिनीला पुन्हा एकदा बोलावून घेतले आणि तिची मुले किंदसेना आणि नैषदा यांना तिच्या देखरेखीखाली सोपवले. वाहुकाला अजूनही त्याची खरी ओळख माहीत नव्हती. त्याने जुळ्या मुलांना त्याच्या स्वतःच्या म्हणून ओळखले. जेव्हा त्यांना त्याच्या समोर आले गेले, जेव्हा त्याने त्यांना जवळ धरले तेव्हा एक कोण दुःख त्याच्यावर ओढले आणि तो एका शोकाकुर वडिलांसारखा मोठ्याने रडू लागला. आपल्या मुलांबरोबर पुन्हा एकत्र आल्याबद्दलचा आनंद आणि केशिनी आणि दमयंतीपासून आपला खरा स्वभाव लपून ठेवल्याबद्दलच्या वेदनामध्ये त्याचे हृदय विदीर्ण झाले. नैषधालाही वाहुकामधील गोंधळ जाणवला, कारण त्याने अचानक जुळ्या मुलांची बाजू सोडली आणि केशिनीला शांत स्वात संबोधित केले. केशिनी, तो म्हणाला, कृपया सावध राहा. तुम्ही मला वारंवार भेटायला आलात तर. दुःखाच्या भरात केसी नालच्या दुःखाचे वर्णन करत दमयंतीच्या आईकडे परतली. तिच्या मुलीची दुर्दशा पाहून तिने दमयंतीचे शब्द भीमाला सांगितले, ज्याने दमयंतीला नालाला भेटण्याची संमती दिली. एकमेकांना पाहताच नल आणि दमयंती दोघेही दुःखाने भारावून गेले. त्यांचे डोळे अश्रूंनी भरून गेले. साध्या लाल कपड्याने आणि धुळीने झाकलेल्या दमयंती वाहुकाकडे आली. तिचे शब्द वेदनेने भरलेले होते. हे वाहुका, ती म्हणाली, सद्गुणी नवशिवाय कोण त्याच्या झोपलेल्या पत्नीला जंगलात सोडून देईल? मी थकव्याने भारावून जात असताना त्याला मला सोडून जाण्यास भाग पाडण्यासाठी मी कोणता गुन्हा करू शकलो असतो? तिचे अश्रू मोकळेपणाने वाहू लागले. जेव्हा तिने त्यांच्या पूर्वीच्या शपथांचे आणि वचनांचे वर्णन केलेला देखील अश्रू ढाळत होता. त्याचे डोळे लालसर टोकांनी काळे होते. हे भीव, तो म्हणाला, माझे राज्य गमावणे किंवा मी तुम्हाला सोडून जाणे ही माझी कृती नव्हती. दोन्हीही कलीमुळे होते. दमयंतीने कालीला शाप कसा दिला होता हे त्याने स्पष्ट केले, ज्याने नंतर अंतःकरणात जळत्या अग्नीसारखे त्याच्या आत वास्तव्य केले. नलाने त्याच्या आचरणाद्वारे आणि तपश्चर्येद्वारे राक्षसावर मात केल्याचा दावा केला. घाबरलेल्या आणि थरथरत्या दमयंतीने नलाला आश्वासन दिले की तिला त्याच्यात काही दोष नाही. हे निषादांच्या शासका, ती म्हणाली, स्वर्गातून जात मी तुला माझा स्वामी म्हणून निवडतो. तिने त्याला सांगितले की ब्राह्मणांनी त्याच्यासाठी दूरदूरपर्यंत कसे शोधले होते. तिचे शब्द गाऊन जेव्हा पर्णादाला न सापडला तेव्हाच दमयंतीने त्याला परत मिळवण्यासाठी तिची योजना आखली. ते बोलत असताना पवन देव आकाशातून प्रकट झाला, ज्याने दमयंतीने काहीही चुकीचे केले नाही याची पुष्टी केली. तिने तुझ्या कुटुंबाचा सन्मान वाढवला आहे. तो म्हणाला, आम्ही याचे साक्षीदार आहोत. आकाशी किटली दुरून खिळू लागला आणि शुभ वारा वाहत असताना आकाशातून फुलांचा पाऊस पडला आहे. चमत्कार पाहून नळाने दमयंतीबद्दलच्या त्याच्या शंका दूर केल्या. त्याने शुद्ध वस्त्र परिधान केले, त्याचे मूळ रूप परत मिळवले आणि आपल्या राणीशी पुन्हा जोडला गेला. भीमाची मुलगी तिच्या नीतिमान प्रभूला मिठी मारून मोठ्याने रडली. राजा नळानेही त्याच्या मुलांना घट्ट पकडले आणि खूप आनंद अनुभवला. जसजशी रात्र गेली तसतशी त्यांनी जंगलातील त्यांच्या जीवनातील कथा सांगितल्या. त्यांची अंतःकरणे आनंदाने भरून गेली. विदर्भातील राजकुमारी आणि नळ राजा भीमाच्या राजवाड्यात एकत्र राहू लागले. एकमेकांना आनंदी करण्याच्या उद्देशाने त्याचे राज्य गमावल्यानंतर 4थ्या वर्षी नल त्याच्या पत्नीशी पुन्हा जोडला गेला. त्याच्या सर्व इच्छा पुन्हा एकदा पूर्ण झाल्या. दमयंतीला तिचा स्वामी परत मिळाल्याचा आनंद झाला. तिचा थकवा निघून गेला, चिंता दूर झाल्या आणि ती आनंदाने फुलली. अशा प्रकारे भीमाच्या मुलीने तिची इच्छा पूर्ण केली. ती रात्र उजळल्याप्रमाणे सौंदर्याने गुजळली. पुडिनाच्या राज्यावर सूर्य क्वचितच उगवला होता. जेव्हा राजानं त्याच्या उत्कृष्ट अलंकारांनी चमकलेला त्याचे सासरे राजा ऋतुपर्णा यांच्यासमोर उभा होता. त्याच्या बाजूला त्याची प्रिय पत्नी दमयंती होती, जिने तिच्या वडिलांना नम्रपणे शाप दिला. राजाचा थोरला भाऊ भीम याने नालचे खुल्या हाताने आणि सांत्वनाच्या शब्दांनी स्वागत केले. न परतल्याची बातमी शहरभर पसरताच नागरिक आनंदाने लोटले. झेंडे उंच केले गेले. प्रत्येक रस्त्यावर फुलांच्या माळा सजल्या गेल्या आणि फुलणाऱ्या झाडांच्या गोड सुगंधाने हवा
भरून गेली. सर्व काळ हरवलेल्या राजाची एक झलक पाहण्यासाठी लोक त्यांच्या घरातून बाहेर पडले. राजा ऋतुपर्णाने नलच्या परत येण्याने आनंदित होऊन त्याला जवळ येण्याचे आवाहन केले. कृतज्ञता आणि विनम्रतेच्या मिश्रणात नलाने त्याच्या अनुपस्थितीबद्दल माफी मागितली आणि त्याच्या सासूला त्याची सेवा देऊ केली. राजाने उदारपणे स्वीकारले आणि दोघांनी एक हृदयस्पर्शी क्षण सामायिक केला. पण जसे दिवस जात होते तसचे नलचे विचार त्याच्या राज्याकडे वळले, जे त्याचा भाऊ पुष्कर याच्या हातून फासेत खेळून गमावले गेले होते. जो त्याचा हक्क होता तो परत मिळवण्याचा निर्धार करून एक लहान कर्मचारी आणि त्याचा निष्ठावान हत्तीवाहकासह निषादांच्या देशासाठी निघाला. निषाद राज्यात पोहोचल्यानंतर नलचा राग उसळला जेव्हा तो आपल्या विजयावर आनंद व्यक्त करत असलेल्या पुष्कराचा सामना करत होता. दोन्ही भाऊ फासे खेळण्याच्या भयंकर खेळात गुंतले आणि नलाने आपले राज्य परत मिळवण्याचा निर्धार केला आणि त्याने ते जिंकले एका फेकणीसर, ज्याने त्याला केवळ त्याची संपत्ती आणि खजिनाच नव्हे तर त्याच्या भावाचा जीवही मिळवून दिला. भावनेच्या भरात नलाने पुष्करचे सांत्वन केले, त्याला मागील उल्लंघनांबद्दल क्षमा केली आणि त्याला त्याचे स्वातंत्र्य दिले. पुष्करच्या परवानगीने नलाने त्याला त्यांच्या राज्यात परत जाण्याची परवानगी दिली, जिथे त्यांच्या प्रजेने त्याचे स्वागत केल्याच्या विजयाची बातमी संपूर्ण देशात पसरताच लोकांनी आनंद व्यक्त केला आणि आपल्या राजाला एक नायक म्हणून गौरवले, ज्याने त्याचा हक्क परत मिळवला होता. आणि राजानं त्याची पत्नी दमयंती त्याच्या बाजूला ठेवून त्याच्या राजवाड्यात प्रवेश केला. त्याच्या भोवती त्याच्या लोकांची भक्ती आणि कृतज्ञता होती. उत्सव सुरू होताच शहर आनंदाने आणि उत्साहाने जिवंत झाले होते. राजा नल मोठ्या सैन्यदलासह दमयंती त्याची प्रिय पत्नी आणि त्यांच्या मुलांना सोबत घेऊन त्याच्या राजवाड्यात आला. तिचे वडील भीम विदर्भातील पराक्रमी योद्धा यांनी त्यांना मोठ्या सन्मानाने निरोप दिला होता आणि आता त्यांचे राज्यात स्वागत करण्यात आले. जेव्हा राजघराण्यातील लोक त्यांच्या नवीन जीवनात स्थायिक झाले तेव्हा राजा नलच्या आनंदाला सीमा उरली नाही. तो देवासारखा होता, आपल्या प्रियजनांच्या आनंदाचा आनंद लुटत होता आणि त्याच्या सुज्ञ राजवटीत त्याचे राज्य समृद्ध झाले. राजाने देवांना संतुष्ट करण्यासाठी अनेक यज्ञ केले, ब्राह्मणांवर भेटवस्तू आणि आशीर्वादांचा वर्षाव केला. पण नशिबाच्या क्रूर हातामुळे शांतता आणि समृद्धीचा हा काळ लवकरच विस्कळीत होईल हे कोणालाच माहीत नव्हते. पाशांच्या विश्वासघातकी खेळामुळे राजा नल याचे पतन जवळ आले होते. त्याने त्याचे राज्य, त्याची संपत्ती आणि अगदी त्याच्या प्रिय पत्नीसह सर्व काही धूर्त शकुनीला गमावले. एकेकाळी शक्तिशाली राजा आता त्याच्या पूर्वीच्या आत्म्याची इच्छा होता. त्याच्या आठवणीशिवाय जंगलात फिरत होता. एक म्हातारा ऋषी वैशंपायन राजा युधिष्ठिरावर दूरवरून लक्ष ठेवून होता. त्याला माहीत होते की तरुण राजकुमार त्याच्या वडिलांच्या मृत्यूशी आणि त्यांचे राज्य गमावण्याशी जुळवून घेण्यासाठी धडपडत आहे. या गोंधळलेल्या काळात शहाण्याने राजाला सांत्वन देणारी आणि मार्गदर्शन करणारी एक कथा सांगण्याचे ठरवले. आणखी एक पूज्य ऋषी बृहदाश्व याने राजा नलच्या पतनाची आणि पुनरुत्थानाची कथा पुन्हा सांगण्यास सुरुवात केली. त्याने राजाचे शौर्य, दमयंतीवरील त्याचे प्रेम आणि वाईटावर चांगल्याच्या अंतिम विजयाबद्दल सांगितले. बृहदाश्व बोलत असताना राजा लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे हृदय दुःख, जुन्या आठवणी आणि आशेच्या मिश्र भावनांनी भरलेले होते. दरम्यान मोठ्या जंगलात अर्जुन तीव्र तपश्चर्येत गुंतलेला होता, एकट्या हवेत राहत होता आणि कठोर तपश्चर्या करत होता. युधिष्ठिरासह त्याच्या भावांनी त्याच्या कर्तव्याबद्दल ऐकले आणि त्याच्या दृढनिश्चयाने आश्चर्यचकित झाले. तथापि जेव्हा त्यांना अर्जुनाच्या तपश्चर्येबद्दल अधिक माहिती मिळाली तेव्हा त्यांची चिंताचिते बदलली. त्यांना माहीत होते की अशा अतिरेकी प्रथा एखाद्याच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी हानिकारक असू शकतात. सूर्य दुसऱ्या दिवशी जंगलात मावळू लागला तेव्हा राजा युधिष्ठिराने तेथे राहणाऱ्या ब्राह्मणांना सांत्वन दिले. त्याने अर्जुनाच्या तपश्चर्येबद्दलची आपली चिंता त्यांच्याशी सांगितली, त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन मागितले. जंगलातील ज्ञानी माणसे लक्षपूर्वक ऐकली आणि तरुण राजाला शहाणपणाचे आणि सांत्वनाचे शब्द देऊ लागली. राजा युधिष्ठिर त्याच्याकडून शिकण्यास तयार आहे हे लक्षात आल्यावर बृहदाश्वाने राजकुमाराशी एक प्रस्ताव मांडला. राजाला जीवनातील गुंतागुंत आणि नशिबाचे लढी स्वरूप समजल्यास मदत होईल या आशेने त्याने फासेचे विज्ञान शिकवण्याची तयारी दर्शवली. कामेकाच्या जंगलात पांडवांवर जे एकेकाळी सामर्थ्य आणि ध्येयाचे प्रतीक होते, अशा 5 भावांवर एक उदास
मनोवती साईक झाली होती. त्यांचे पणजोबा पार्थर यांचे निधन झाले होते, परंतु केवळ त्यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या अंतःकरणावर मोठा भार पडला होता. त्यांच्या दुःखाचे खरे कारण म्हणजे आपल्या डाव्या हाताने धनुष्य ओढू शकणारा पराक्रमी योद्धा आणि धनुष्यधारी अर्जुन यांचे निधनार्जुनातील युद्धातील पराक्रम अतुलनीय होते आणि त्याच्या उपस्थितीमुळे कानकाचे जन्मले एक आश्चर्यकारक आणि विस्मयकारक ठिकाण बनले होते. त्याच्याशिवाय भावांना हरवलेले आणि निराश वाटले. जसे पंख नसलेले पक्षी किंवा त्यांच्या पुष्पगुच्छापासून मोत्यांसारखे ते दैनंदिन जीवनातील हालचालींमधून जात होते, परंतु त्यांची अंतःकरणे दुःखाने भारावून गेली होती. पंताची राजकुमारी द्रौपदी अर्जुनच्या अनुपस्थितीमुळे विशेषतः प्रभावित झाली होती. तिला तिचा तिसरा स्वामी आठवला, ज्याने त्याच्या शौर्याने आणि कौशल्याने हजारो शस्त्रधारी अर्जुनाशी स्पर्धा केली होती. त्याच्याशिवाय कनकाचे सुंदर जन्म देखील तिच्या डोळ्यांना कंटाळवाणे आणि आमंत्रण नसलेले दिसत होते. दुसरा भाऊ भीमाने प्रोत्साहनाच्या शब्दांनी द्रौपदीचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या प्रिय अर्जुनाबद्दल बोलताना तो देखील भावनेने भारावून गेला. भीम म्हणाला, ज्याचे हात लांब आणि सममितीय आहेत त्या अर्जुनाशिवाय आकाश सूर्याशिवाय दिसते. त्याच्या भावाच्या उपस्थितीशिवाय जंगलात राहण्याचा विचार तो सहन करू शकला नाही. अर्जुनाच्या जाण्याने तिसरा भाऊ नकुलही तितकाच उद्ध्वस्त झाला. त्याच्या भावाने पराक्रमी गंधर्व सरदारांना कसे पराभूत केले आणि महान राजसूय यज्ञाच्या वेळी त्यांना सुंदर घोडे कसे दिले याची त्याला आठवण झाली. अर्जुनाशिवाय नकुलाला वाटले की त्याला जंगलात कोणताही आनंद मिळू शकत नाही. सर्वात धाकटा भाऊ सदैवही त्यांच्या प्रिय अर्जुनाबद्दल बोलताना भाऊर झाला. त्यांच्या भावाने संपत्ती आणि कुमारिका कशा मिळवल्या आणि महान राजसूय यज्ञाच्या निमित्ताने त्यांना राजाकडे कसे आणले याची त्याला आठवण झाली. त्याच्याशिवाय सदैवाला वाटले की जंगलातील त्यांचा आश्रय रिकामा आणि आनंदहीन आहे. जेव्हा भावांनी त्यांचा प्रिय मित्र आणि भाऊ गमावल्याबद्दल शोक व्यक्त केला, तेव्हा हे स्पष्ट झाले की ते त्यांच्या जीवनात अर्जुनाच्या उपस्थितीशिवाय जगू शकत नाहीत. ते त्याच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होते आणि तो पुन्हा त्यांच्याकडे परत येईपर्यंत त्यांची अंतःकरणे दुःखाने दुखत होती. एका उदास जमावामध्ये जिथे अर्जुनाचे भाऊ उत्कंठेने त्याचा ठावठिकाणा शोधत होते, राजा युधिष्ठिरचे मुख कोसळले, चिंतेने भावलेले त्याचे हृदय त्याच्या पुढे झुकले. त्याने ऋषी नारदाकडे पाहिले, जो यज्ञ अर्पणांनी पेटणाऱ्या अग्निसाकार एक अलौकिक तेज प्रसारित करत होता. राजाचे भाऊ पूज्य ऋषी जवळ येताच आदराने उभे राहिले. नारद जवळ येत असताना राजा युधिष्ठिर आणि त्याचे साथीदार त्यांच्या आसनांवरून उभे राहिले. त्यांचे हात एकमेकांच्या सन्मानार्थ बांधले गेले. आपल्या भावांनी त्याला वेढले असताना राजा 100 यज्ञांच्या देवासारखा चमकला, ज्याचा स्वर्गातील प्राण्यांनी आदर केला. पांडवांची सद्गुणी पत्नी द्रौपदी सावित्रीने विलान प्रतीक केलेल्या समर्पणाप्रमाणे किंवा मेरू पर्वतावर सूर्याच्या किरणांप्रमाणे तिच्या स्वामींना अविचल भक्तिभावाने चिकटून राहिली. अग्नीसारखी धगधगत असलेली त्याची शक्ती नारदाने त्यांची उपासना स्वीकारली आणि राजा युधिष्ठिराला सांत्वन दिले. करुणेने भरलेल्या शब्दांनी त्याने राजाला संबोधित केले, मला सांगा, हे सद्गुणी तुम्ही काय शोधत आहात? मी तुमच्यासाठी काय करू शकतो? राजा त्याच्या भावास नारदाला नमन केला, ज्याचा स्वतः देवाने आदर केला होता. विनोनी हात धरून युधिष्ठिर म्हणाला, जर तुमची कृपा मला आणि माझ्या भावांना दिली गेली असेल तर आम्ही आमच्या सर्व इच्छा पूर्ण मानतो. जर आम्ही तुमच्या परोपकारास पात्र आहोत तर मला भेडसावत असलेली शंका दूर करणे तुम्हाला शोभत्याचा प्रश्न पृथ्वीवरील पवित्र जल आणि तीर्थक्षेत्रांची प्रदक्षिणा करणाऱ्यांचे गुण समजून घेण्याच्या इच्छेमध्ये रुजलेला होता. नारदाने बोलण्यापूर्वी लक्षपूर्वक ऐकले. ऐका, राजा भीष्माने ऋषींपैकी सर्वात शहाणा असलेल्या पुलस्त्याकडून जे ऐकले होते ते मी पुन्हा सांगतो. गंगेच्या उगमस्थानाजवळील प्रदेशात जेथे दिव्य ऋषी आणि गंधर्व राहतात, तेथे भीष्म पितृत्वाचे व्रत पाळताना मुनीमध्ये राहत असे त्याच्या अर्पणाने देवपूर्वज आणि ऋषींना शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे आनंद झाला. बोलत असताना ते दृश्य एका चित्रासारखी उलगडत गेले. भक्तिभावाने तेजस्वी असलेला भीष्म त्याच्या पटनांमध्ये शांत बसून राहिला. जेव्हा त्याने पुलस्त्याला सौंदर्याने उजळलेले पाहिले, त्या थोर तपस्वीला पाहून राजाचे हृदय आश्चर्याने आणि आनंदाने फुलले. भीष्माने श्रद्धेने विधीनुसार पुलस्त्याची पूजा केली आणि ज्ञानी ऋषीकडे जाण्यापूर्वी स्वतःला शुद्ध केले. भीष्माने हात जोडून पुलस्त्याला संबोधित केले, हे धने, मी फक्त तुझा नम्र गुलाम आहे. तुझ्या उपस्थितीत माझी सर्व पापे वाहून गेली आहेत. आणि त्या गहन भक्तीच्या क्षणी भीष्माला पाहून मुनीचे हृदय आनंदाने भरून गेले.
प्राचीन भारताच्या प्रदेशात जिथे देव आणि ऋषी माणसांमध्ये फिरत असत तेथे भीष्म नावाचा एक नीतिमान राजा राहत होता, जो सद्गुण आणि नैतिकतेप्रती असलेल्या त्याच्या अतूट समर्पणासाठी प्रसिद्ध होता. एके दिवशी जेव्हा तो चिंतनशील अवस्थेत बसला तेव्हा त्याच्याजवळ पूज्यऋषी पुलस्त्य आला, ज्याचे डोळे अस्तित्वाच्या रचनेतच छेदू शकत होते. राजाची उल्लेखनीय विनम्रता, आत्मनियंत्रण आणि सत्तेचे अतूट पालन मान्य करत पुलस्त्याची नजर भीष्मावर खोल समाधानाने पडली. हे भीष्म, तू माझी कृपा मिळवलीस, पुलस्त्य म्हणाला. त्याचा आवाज उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखा होता. तुला हवे ते वरदान मी तुला देईनशीच्या शब्दांनी भारावून गेलेल्या भीष्माला त्याचे हृदय कृतज्ञतेने फुलल्याचे जाणवले. त्याला माहित होते की अशा उदात्त व्यक्तीला पाहून त्याला आशीर्वाद मिळाला आहे आणि त्याने पुलस्त्याच्या दयेची परतफेड करण्याचा प्रयत्न केला. जर मी तुझी कृपा मिळवली असती तर, भीष्मा म्हणाला. त्याचा आवाज श्रद्धेने खरतरतो. तर मला पवित्र तीर्थांबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे, त्या पूज्यस्थळाबद्दल जिथे देव स्वतः एकदा माणसांमध्ये चालत असत. पुलस्त्य हसला. त्याचे डोळे आनंदाने चमकले आणि या पवित्र स्थळांच्या प्राचीन दंतकथेचे वर्णन करू लागला. तो पुष्कर या तीर्थाबद्दल बोलला, जो इतका दैवी होता की तो स्वर्गातकाच योग्य असल्याचे म्हटले जात होते. तेथे पुलस्त्याने घोषित केले, देव, दैत्य आणि अग्नी ऋषींनी एकदा त्यांची सर्वात उत्कट बत्ती केली होती, महान पुणे कमावले आणि शेवटी देवत्व प्राप्त केले. जेव्हा भीष्माने लक्षपूर्वक ऐकले तेव्हा पुलस्त्याने त्याला या पवित्र स्थळांना भेट देऊन मिळवता येण्याजोग्या विविध गुणांबद्दल सांगितले. जे पुष्करच्या पाण्यात स्नान करतात, जे 3 रात्री उपवास करतात किंवा जे त्याचे पुजारी यांना सोने आणि शेळी देतात, त्यांना दिल्या जाणाऱ्या आशीर्वादाबद्दल तो बोलला. आधी एका ब्राह्मणाला खायला घालले यासारखी साधी कृती देखील या आयुष्यात आणि पुढच्या आयुष्यात आनंद आणते असे म्हटले जाते. भीष्माने आश्चर्याने ऐकले. त्याचे हृदय ज्ञानाच्या अतृप्त तहानाने भरले होते. त्याने पुलस्त्याला इतर पवित्र स्थळाबद्दल विचारले. जामुक मार्ग, तांडुलिकाश्रम आणि कण्वांचे आश्रयस्थान प्रत्येक जण आत्म्याला पापापासून शुद्ध करण्यासाठी आणि शाश्वत यश देण्यासाठी त्याच्या स्वतःच्या अद्वितीय सामर्थ्याने ओतप्रोत होता. पुलस्त्याने आपली कथा पुढे चालू ठेवली आणि भीष्माला पवित्र स्थानच्या मालिकेतून मार्गदर्शन केले, जी प्रत्येक शेवटल्यापेक्षा अधिक आश्चर्यकारक होती. त्याने महाकालाबद्दल सांगितले, जिथे ऋषींनी कोटी नावाच्या तीर्था स्नान केले होते, आणि स्थानूचे तीर्थ भद्रावत, जिथे उमाचा पती राहत होता असे म्हटले जाते. जेव्हा पुलस्त्याने त्याची कथा संपवली तेव्हा भीष्माला त्याच्याबद्दल भीतीची भावना जाणवली. त्याला माहित होते की अशी पवित्र कथा ऐकण्याचा त्याला विशेषाधिकार मिळाला आहे. आणि प्राचीन भारताच्या मध्यभागी जेथे सरस्वती आणि दृश्यदोती या पवित्र नद्या हळुवारपणे वाहत होत्या, तेथे एक अतुलनीय पावित्र्याची भूमी होती. कुरुक्षेत्र येथेच पूज्य ऋषी पुलस्त्य राजा भारतासमोर उभे राहिले आणि युगानुयुगाचे ज्ञान प्रदान केले. राजा पुलस्त्याने सुरुवात केली. हे ते ठिकाण आहे जिथे सर्व प्राणी त्यांच्या पापांपासून मुक्त होतात. कुरुक्षेत्रात राहणे म्हणजे सर्व अपराधांपासून मुक्त होणे, वाऱ्याने वाहून घेतलेली या पवित्र भूमीची केवळ धूळ पापी आत्म्याला सुटकेच्या दिशेने मार्गदर्शन करू शकते. तो बोलत असताना राजाचे डोळे आश्चर्याने रुंद झाले आणि त्याचे हृदय भक्तीने फुलले. पुलस्त्याने पुढे म्हटले, ब्रह्मा, वशी, सिद्धचरण, गंधर्व, अप्सरेक्ष आणि नाग यांच्या नेतृत्वाखालील देवता अनेकदा पवित्र ब्रह्मक्षेत्रात एकत्र येतात. पवित्र मनाच्या चौकटीत कुरुक्षेत्राची दुरुस्ती करणे म्हणजे राजसूय आणि घोड्यांच्या बलिदानाची फळे मिळवणे होय. राजा लक्षपूर्वक ऐकत असताना त्याचा चेहरा उत्सुकतेने चमकला. त्यानंतर पुलस्त्याने राजाला विश्वच्या उत्कृष्ट प्रदेशाकडे जाण्यास सांगितले, जिथे 3 विश्वांचा निर्माता हरी नेहमी उपस्थित होता. तेथे स्नान करून आणि हरीला नमन करून पुलस्त्य म्हणाला, एखाद्याला घोड्याच्या बलिदानाची फळ मिळते आणि विष्णूच्या निवासस्थानी पुनर्प्राप्त होते. राजाने समजूतदारपणे मान डोलावली आणि त्याला श्रद्धेची भावना भरली. जसे ते पुढे जात होते, पुलस्त्याने राजाला विविध पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये नेले. परिप्लव, पृथ्वी, शालुकिनी, सर्पादेवी, तारंतुका, पंचानंद आणि एकास प्रत्येक ठिकाणी स्नान आणि पूजा केल्याने यात्रेकरूंना कसे गुण आणि अकल्पनीय परिमाणातील आशीर्वाद मिळतील ते त्याने स्पष्ट केले. या ठिकाणांपैकी एक मुंजावट हे प्रख्यात स्थानूसाठी पवित्र ठिकाण होते. तेथे पुलस्त्याने राजाला सांगितले की अन्नाशिवाय ते एक रात्र राहिल्यास गणपती नावाचा दर्जा मिळेल. हा तीर्थ, तो म्हणाला, हे कुरुक्षेत्राचे प्रवेशद्वार मानले जाते. यात्रेकरूंनी एकाग्र आत्म्याने त्याच्या भोवती फिरावे. जेव्हा ते त्यांच्या प्रवासाच्या समाप्तीच्या जवळ पोहोचले
तेव्हा पुलस त्याने राजाला रामहाडाकडे आणले, जिथे एकेकाळी वीर राम उभा होता. येथे भक्ती आणि करुणेने भरलेले रामपा तलाव खोदले आणि आपल्या सरदारांना आणि नातवंडांना रक्त अर्पण केल्याच्या त्यांच्याबद्दलच्या आदरामुळे संतुष्ट झालेल्या पित्यांनी त्याला वरदान दिले होते, जेणेकरून त्याला पुन्हा तपश्चर्येचा आनंद मिळू शकेल आणि त्याचा नाश करण्याच्या पापापासून मुक्तता मिळू शकेल. प्राचीन भारताच्या भूमीवर एका महान राजाने पवित्र तीर्थांच्या शोधात दूरदूरपर्यंत प्रवास केलेल्या एक ज्ञानी ऋषी पुलस्त्याचा सल्ला मागितला. मग हे महान राजा पुलस्त्य म्हणाला, एखाद्याने धर्माच्या उत्कृष्ट तीर्थाकडे लावे, जिथे न्यायाच्या प्रख्यात देवाने अत्यंत उन्नवान तपश्चर्या केल्या होत्या. पुलस्त्याची शब्द ऐकून राजाची उत्सुकता वाढली. त्याने विचारले, हे तीर्थ कुठे आहे? पुलस्त्याने उत्तर दिले, हे अशा ठिकाणी आहे जिथे न्यायाच्या देवाने त्याला स्वतःच्या नावाने पवित्र स्थान बनवले होते. राजाचे हृदय आध्यात्मिक वाढीसाठी आणि जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्तीसाठी तळवळले होते. पुलस्त्याने पवित्र तीर्थक्षेत्रात राजाला मार्गदर्शन करणे सुरूच ठेवले. तो म्हणाला, त्यानंतर एखाद्याने उत्कृष्ट ज्ञानभवनाची दुरुस्ती केली पाहिजे, जिथे एखाद्याला अग्निष्टोम बलिदानाची योग्यता मिळते. या तीर्थांमध्ये असलेल्या दैवी ऊर्जेची कल्पना करताना राजाचे डोळे आश्चर्याने गुंग झाले, जसे ते पुढे जात होते. पुलस्त्याने सोगतिका वन या ठिकाणाकडे लक्ष वेधले, जिथे ब्रह्माला डोक्यावर ठेवून स्वर्गस्थ लोक राहत होते. तेथे ऋषी, सिद्धचरण, गंधर्व, किन्नर आणि सर्प अशा तपस्वी संपत्तीने संपन्न होऊन राहतात, असे पुलस्त्याने सांगितले. या पवित्र भूमीवर राहणाऱ्या भव्य प्राण्यांची कल्पना करताना राजाचे हृदय श्रद्धेने फुलले. त्यानंतर ते प्लक्ष नावाच्या तीर्थक्षेत्रात आले, जिथे देवी सरस्वतीची पूजा केली जात होती. तिथे मुंदीच्या टेकडीतून निघणाऱ्या पाण्यात स्नान करायला हवे, असे पुलस्त्य म्हणाला. या पवित्र पाण्याच्या शुद्धीकरणाच्या सामर्थ्याची कल्पना करताना राजाचे डोळे उत्साहाने चमकले. त्यांचा प्रवास सुरू असताना पुलस्त्याने राजाला ईसामादूषित तीर्थ हे एक दुर्मिळ आणि पवित्र ठिकाण उघड केले, जिथे स्नान केल्याने 1000 कपिल गायी आणि घोड्याचे बलिदान देण्याचे गुण मिळाले. या तीर्थाने देऊ केलेल्या शक्यतांसह राजाचे मन विस्तारले. पुलस्त्याने राजाला पवित्र तीर्थक्षेत्रात मार्गदर्शन केले आणि सुगंध, सातकुंभ, पंचय, त्रिशूलयुक्ता, सकमवारी, सुवर्ण धुमती, राघवर्त, धाराकोटी आणि इतर अनेक ठिकाणांकडे लक्ष वेधले. प्रत्येक ठिकाण हे आध्यात्मिक वाढीचे, पापमुक्तीचे आणि ईश्वराशी एकात्मतेचे प्रवेशद्वार होते. त्यांच्या प्रवासाचा शेवट जवळ येत असताना पुलस्त्याने राजाला गंगेचा उगम प्रकट केला, जो स्वर्गाच्या द्वारासारखा होता. राजाचे हृदय कृतज्ञतेने भरून गेले जेव्हा त्याने कोटी नावाच्या तीर्थात स्नान केले. भरत या प्राचीन भूमीवर पूज्य ऋषी असलेल्या पुलस्त्याने राजा सागरला पवित्र तीर्थक्षेत्रांवर किंवा तीर्थक्षेत्रांवर ज्ञान प्रदान केले, ज्यांचे अपार आध्यात्मिक महत्त्व होते. राजा विविध तीर्थक्षेत्राबद्दल आणि त्यांचे फायदे जाणून घेण्यासाठी उत्सुक होता. पुलस्त्याने राजाला त्याच्या पाण्यात स्नान करून ज्ञान प्राप्त करू शकणाऱ्या उत्कृष्ट तीर्थवेद्याबद्दल सांगण्यास सुरुवात केली. हे तीर्थ रामाच्या ऊर्जेने निर्माण झाले असे म्हटले जाते आणि ज्यांनी त्याला भेट दिली त्यांना भरपूर सोने देण्याचे गुण मिळतील. पुढील थांबा होता लोहिते, जिथे 3 रात्री उपवास करून घोड्याच्या बलिदानाची गुणवत्ता प्राप्त करता येते. त्यांचा प्रवास सुरू असताना पुलस्त्याने कर्तव्याबद्दल सांगितले, जिथे 3 रात्री स्नान करणे आणि उपवास करणे हे घोड्याच्या बलिदानाचे गुण होते. ज्या ठिकाणी ब्रह्मा समुद्रात मिसळले आहे त्या ठिकाणी भेट दिल्यास घोड्याच्या बलिदानाच्या गुणापेक्षा 10 पट गुण मिळतील, असेही त्यांनी नमूद केले. गंगेच्या विरुद्ध किनाऱ्यावर कोणीही स्नान करू शकतो आणि सर्व पापांपासून शुद्ध होण्यासाठी 3 रात्री राहू शकतो. त्यानंतर ऋषींनी राजाला वैतराणी तीर्थाकडे मार्गदर्शन केले, जे प्रत्येक पाप नष्ट करण्यास सक्षम होते. विरजामध्ये एक व्यक्ती चंद्रासारखी चमकेल, त्यांच्या वंशाला पवित्र करेल आणि त्यांना दुःखापासून वाचवेल. विरजामध्ये स्नान केल्याने 1000 गायींचे दान करण्याचे गुणही मिळाले. त्यानंतर पुलस्त्याने सोना आणि ज्योतिर्थी नद्यांच्या संगमाबद्दल सांगितले, जिथे कोणीही अग्निष्टोम बलिदानाचे गुण मिळवत देव आणि पित्यांना अर्पण करू शकत असे. वासगुन्माच्या पाण्याला स्पर्श केल्यास घोड्याच्या बलिदानाचे गुण प्राप्त होतील. जसे ते पुढे जात होते पुलस्त्याने कोसलमधील कोशबाचा उल्लेख केला,
जिथे वधपायाचे गुण आणि 1000 गायीची भेट मिळवण्यासाठी 3 रात्री उपवास करता येतो. राजाला कालाबद्दलही सांगण्यात आले. जिथे स्नान केल्याने 1 आणि 10 बैल देण्याचे गुण मिळाले. पुढील थांबा पुष्पावती होता, जिथे 3 रात्री स्नान आणि उपवास केल्याने स्वतःची जात पवित्र होते आणि 1000 गुरांची देणगी मिळवली. वदारिका हा आणखी एक तीर्थ होता, जिथे स्नान केल्याने दीर्घायुष्य आणि स्वर्गात प्रवेश मिळतो. चंपाला भेट देऊन आणि भागीरथीमध्ये स्नान करून एखादी व्यक्ती 1000 गुरा दान करण्याचे गुण मिळवू शकते. त्यानंतर पुलस्त्याने राजाला लापेतिकाकडे नेले, जिथे 12 रात्री राहिल्याने एखाद्याचा आत्मा सर्व पापांपासून शुद्ध होतो. गायत्री येथे 3 विश्वांमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या 3 रात्री राहिल्याने 1000 गायने देण्याचा गुण प्राप्त झाला. एक विचित्र घटना तेथे घडली. तेथे गायत्री स्तोत्र पठण करणाऱ्या ब्राह्मणांना लयबद्ध आणि संगीतमय पठण होते. कामेकाच्या घनदाट जंगलात राजा युधिष्ठिर त्याचा शहाणा सल्लागार धोम्या जो महान वशी आगच्या इतकाच आदरणीय होता, त्याच्यासोबत चिंतनशील अवस्थेत बसला होता. राजाचे विचार त्यांच्या शत्रूंचा पराभव करण्यासाठी आणि राज्यात शांतता आणण्यासाठी आवश्यक असलेली आकाशीय शस्त्रे मिळविण्याच्या कठीण कार्यामुळे नष्ट झाले होते. विचार करत असताना युधिष्ठिराला आपल्या भावाचा सल्ला आणि नादाचे सुपे शब्द आठवले, ज्याने अर्जुनाचे पराक्रम महान जे विष्णूसारखे असल्याचे नेहमीच सांगितले होते. राजाला माहीत होते की अर्जुन आणि त्याचा साथी कृष्ण हे काही सामान्य योद्धा नव्हते. त्यांनी एकत्र लढलेल्या अनेक लढाया त्यांचा कवीचंद निर्धारक आणि धोक्याचा सामना करताना जे कवीचंद धैर्य त्याला आठवते. पण युधिष्ठिरच्या विचारांना सुद्धा जातीतील कर्णीय पराक्रमी योद्ध्याच्या विचाराने देखील त्रास झाला, ज्याचे सामर्थ्य आणि आकाशीय शस्त्रांचे कौशल्य केवळ महान देव इंद्राशी स्पर्धा करीत होते. त्याला माहीत होते की कर्ण त्यांच्या सैन्याचा नाश करण्यासाठी काहीही थांबणार नाही. त्याच्या मार्गात कोणासाठीही चतुर्थांश किंवा दया सोडणार नाही. या गंभीर चिंतांवर चिंतन करत असताना युधिष्ठिरचे डोळे धोम्याकडे वळले, जो शांतपणे त्याच्या शेजारी बसला होता आणि राजाचे विचार लक्षपूर्वक ऐकत होता. हे शहाणे, युधिष्ठिर म्हणाला. त्याचा आवाज चिंतेने जड झाला होता. मी अर्जुनाला देवांचा स्वामी इंद्राकडे एका मोहिमेवर पाठवले आहे, जे आपल्या शत्रूंचा पराभव करण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेली आकाशीय शस्त्रे मिळविण्यासाठी आहे. युधिष्ठिर पुढे बोलत असताना धौम्याने लक्षपूर्वक ऐकले. पण अर्जुनाच्या परत येण्याने मला आपल्या सुरक्षेची भीती वाटते. कर्ण ही एक दंडना करण्यासाठी शक्ती आहे आणि युद्धभूमीवरील त्याची उपस्थितीच त्याला विरोध करणाऱ्या सर्वांच्या अंतःकरणात भीती निर्माण करते असे दिसते. राजा थांबला आणि पुन्हा बोलण्यापूर्वी त्याचे विचार गोळा केल्यानं माहीत आहे की भीष्म आणि द्रोण हे पराक्रमी योद्धे आहेत. त्यांच्या स्वतःच्या अधिकारात अतिरथ आहेत आणि कृपा आणि द्रोणपुत्र हे अजय आहेत, ज्यांना धृतराष्ट्राच्या पुत्राने त्याच्या सैन्याचे सेनापती म्हणून नियुक्त केले आहे. परंतु ते देखील आकाशीय शस्त्रांनी सज्ज असलेल्या अर्जुनाच्या सामर्थ्याचा सामना करू शकले नाहीत. पुढे होणाऱ्या अनेक लढायांबद्दल विचार करताना युधिष्ठिरचे डोळे झाकले गेले. मला या जंगलातील आपल्या सुरक्षिततेची भीती वाटते, तो शेवटी म्हणाला. आणि अजून परत येईपर्यंत आपण जाऊ शकू अशी एक नवीन जागा मला शोधायची आहे. शहाणा धौम्या, मला सांग, जवळ आणखी एक लागूड आहे का, जे पवित्र आणि आनंददायी आहे, ज्यात भरपूर अन्न आणि फळे आहेत? एक अशी जागा जिथे चांगल्या चारित्र्याचे लोक राहतात. धौम्याने लक्षपूर्वक ऐकले. त्याने मान डोलावताना त्याचे डोळे कधीही राजाच्या चेहऱ्यावरून बाहेर पडले नाहीत. जेव्हा वैशंपायन पांडवासमोर उभा होता, तेव्हा त्याने त्याचे अस्वस्थ चेहरे पाहिले. त्याचे डोळे चिंता आणि निराशेने झाकलेले होते. त्यांना माहीत होते की ते दुःखाने वेढलेले आहेत. त्यांचे आत्मे त्यांच्या वनवासाच्या भाराने चिरडले गेले आहेत. बुद्धी आणि उंचीमध्ये महान बृहस्पतीसारखे दिसणारे धौम्यवशी त्यांना सांत्वन देण्यासाठी पुढे आले. युधिष्ठिर, पांडूचा मुलगा, त्याचा आवाज सौम्य पण ठाम होता. तो म्हणाला, मी पवित्र आश्रमाबद्दल आणि ब्राह्मणांनी पूजलेल्या प्रदेशाबद्दल बोलत असताना माझे आहे का? या ठिकाणी तुमचा उत्साह वाढवण्याची, तुमचे दुःख कमी करण्याची आणि तुम्हाला भरपूर गुण मिळवून देण्याची शक्ती आहे. धौम्याचे शब्द त्यांच्या आत्म्यासाठी मर्मासारखे होते. त्यांच्या जखमा शांत करत होते आणि त्यांची आशा पुनरुज्जीवित करत होते. त्याने पूर्वेकडील भागापासून सुरुवात केली, जिथे दिव्य कौशिनी नैमिषाला महान पावित्र्याचे स्थान म्हणून नियुक्त केले होते. तेथे तो म्हणाला, देवांनी स्वतः पूजे केलेली पवित्र गोमती आणि दैवी सूर्याचा बलिदानाचा प्रदेश आहे. देवाचा डोंगर देखील तेथे आहे, ज्याचे सौंदर्य आणि शुद्धीकरणाच्या सामर्थ्यासाठी शाही तपस्वी पूजा आहे. तत्वने बोलत असताना त्याच्या शब्दांनी पांडवांभोवती आश्चर्य आणि विस्मय पसरवले. त्याने त्यांना ब्रह्मसार नावाच्या शुभ तलावाबद्दल सांगितले, जिथे अनेकांपैकी केवळ एका मुलाने या पवित्र स्थानाला भेट दिली आणि घोड्याचा बळी दिला
किंवा पित्यांना पोहोचण्यासाठी एखादा प्राणी दिला तर एखाद्याचे पूर्वज त्यांच्या पृथ्वीवरील बंधनातून मुक्त होतील. ऋषींनी पूर्वेकडील भागातून आपला प्रवास सुरू ठेवला. फल्गु या महान नदीकडे लक्ष वेधले, जिच्या पाण्याने सर्व पापे धुवून जातात असे म्हटले जाते. ते कौशिकीबद्दल बोलले, जिथे विश्वामित्राने तपश्चर्येच्या जीवनकाळानंतर ब्राह्मणहोत प्राप्त केला होता. आणि पवित्र गंगा जी भागीरथाने अग्नी यज्ञासह साजरी केली होती. धौम्याची कथा जसजशी उलगडत गेली तसतशी पांडवाचे अंतकरणे त्यांनी वर्णन केलेल्या चमत्कारांमुळे आश्चर्यचकित होऊन दूरदूरच्या प्रदेशात जात असल्याचे दिसले. त्यांनी उत्पलबद्दल ऐकले, जिथे विश्वामित्राने आपल्या मुलाबरोबर यज्ञ केले होते. कामे जिथे इंद्राने महान ऋषीसह सोम रस मिसळला होता. आणि प्रयाग गंगा आणि यमुनेचा संगम जिथे आजोबा स्वतः यज्ञ करत होते. अखेरीस धौम्य अगस्त्यचा आश्रयस्थान तपस आणि कलंदर टेकड्यांवरील हिरण्यलिंग नावाच्या उंच तीर्थाबद्दल बोलला. त्याने त्यांना भृगुवंशाच्या रामासाठी पवित्र असलेल्या महेंद्र पर्वताबद्दल सांगितले, जिथे आजोबा गेले काही दिवस यज्ञ करत होते. धौम्याने त्याचे पठ संपवल्यावर पांडवांना त्याचे मनोबल उंचवलेले जाणवले. त्यांची अंतकरणे कशीच्या शब्दाबद्दल आशा आणि कृतज्ञतेने भरलेली होती. त्यांना माहीत होते पृथ्वीवर सूर्य मावत असताना धौम्य गाजा युधिष्ठिरा दक्षिणेकडील पवित्र तिथे सांगत राहिला. ऐका, हे भरत तो म्हणाला. आदराने भरलेला त्याचा आवाज आता मी तुम्हाला या भागात असलेल्या पवित्र नद्या आणि जंगलाबद्दल तपशीलवार सांगेन. धौम्य बोलत असताना राजाचे डोळे आश्चर्याने रुंदावत गेले. या पवित्र ठिकाणी राहणाऱ्या आणि ध्यान करणाऱ्या प्राचीन ऋषीच्या कथांनी तो नेहमीच मोहित झाला होता. या प्रदेशात धौम्याची सुरुवात झाली. गोदावरी ही पवित्र नदी आहे, जी पाण्याने भरलेली आहे आणि उपवनाने भरलेली आहे. आणि तेथे वारंवार तपस्वी येत आहेत. तिच्या काठावर झाडांच्या रांगा आहेत, ज्या वाऱ्यात एकमेकांना गुप्तपणे कुजबुजत सांगतात. राजाची कल्पनाशक्ती शांतता आणि शांततेच्या ठिकाणी वाहून गेली, कारण धौम्याने त्याची कथा पुढे चालू ठेवली. या दिशेने वेण्णा आणि भीमती या दोन्ही नद्या देखील आहेत, ज्या पाप आणि भीती नष्ट करण्यास सक्षम आहेत. तो म्हणाला, त्यांचे पाणी अग्नी, पक्षी आणि हानांचे घर आहे आणि त्याचे किनारे तपस्वींच्या निवासस्थानाने सुशोभित आहेत, ज्यांनी आपले जीवन आध्यात्मिक कार्यासाठी समर्पित केले आहे. धौम्य जेव्हा पैशुनी नदीबद्दल बोलत होता तेव्हा त्याचा आवाज आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, हे शाही तपस्वी लोकांचे तीर्थ आहे. तो म्हणाला, हे एक मोठे पुणे स्थान आहे, जिथे प्रख्यात महाकंड्याने एकदा राला नूराच्या ओळीतील शोकस्तुती गायली होती. पयोषणीवर वरा येथे नृगाच्या यज्ञादरम्यान इंद्रसोमाने मध्यरुंद झाल्याची धौम्याने सांगितलेली कथा राजाने लक्षपूर्वक ऐकली. पयोषणीच्या सामर्थ्याबद्दल बोलताना धौम्याचे डोळे श्रद्धेने चमकले. तो म्हणाला, या नदीचे पाणी एखाद्या व्यक्तीला त्यांच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत केलेल्या कोणत्याही पापांपासून शुद्ध करू शकते. तो पुढे जाण्यापूर्वी एक क्षण थांबला. त्याचा आवाज आश्चर्याने भरलेला होता. या तीर्थामध्ये महादेवाची प्रतिमा आहे. दी पाहताना एक नश्वर शिव प्रदेशाकडे जातो. क्षितिजाच्या खाली सूर्य बुडाल्यावर धौम्याची कथा दक्षिणेतील इतर पवित्र स्थळांकडे वळली. त्याने वरून स्वतः पर्वत आणि फळांनी आणि मुळांनी भरलेल्या मचाळाच्या लाकडाबद्दल सांगितले. त्याने प्रोनिलोळ आणि कमांच्या आश्रयस्थानाजवळ असलेल्या तपस्वींच्या अनेक वृक्षाच्छादित आश्रयस्थानाबद्दल सांगितले. धौम्याचा आवाज, पवित्र कथा आणि ठिकाणांची चित्र पितविताना राजाने लक्षपूर्वक ऐकले. आणि मग हे भक्तीने चमकणारे त्याचे डोळे. तो म्हणाला, तेथे सुरूपर्का नावाचे तीर्थ आहे, जिथे जमदग्नीने 2 यज्ञोपीठ बांधले होते. तो कुमारींच्या तीर्थाविषयी बोलला, जे पाड्यांसाठी महान गुणवत्तेचे स्थान होते. अनर्थांच्या भूमीवर जिथे सूर्यक्षितिजावर बुडाला होता, तेथे धौम्याने अतुलनीय गुण असलेल्या पवित्र स्थळाचे वर्णन करण्यास सुरुवात केली. त्याने कुरुराज युधिष्ठिराला आदराने आणि विस्मयाने संबोधित केले. भरत धौम्य म्हणाला, पश्चिमेकडे एक प्रदेश आहे, जिथे भव्य नदी नर्मदा हळुवारपणे वाहते. तिच्या काठावर प्रियमू आणि आंब्याच्या झाडांनी सुशोभित केलेले वाऱ्यामध्ये डोलणाऱ्या त्यांच्या काठ्या या पवित्र नदीची पूजा आजी तसेच सिद्ध ऋषी आणि चरणांसह सर्व देवांनी केली आहे. ती शुद्धी आणि आध्यात्मिक विकासाच्या शोधात तिच्या पाण्यात स्नान करण्यासाठी इथे धौम्य बोलत असताना त्याचे डोळे तो सामायिक करणार असलेल्या प्राचीन दंतकथेबद्दलच्या श्रद्धेने चमकले. त्याने मुनी विश्राच्या पवित्र आश्रयस्थानाबद्दल सांगितले, जिथे खजिन्यांचा स्वामी कुबेराचा जन्म झाला होता. त्याच्या भोवती त्याचे वाहन म्हणून काम करणाऱ्या माणसाने वेढलेले होते. राजाची उत्सुकता वाढली होती आणि तो पुढे झुकला, अधिक ऐकण्यासाठी उत्सुक होता. धौम्य पुढे म्हणाले, वैत्य शिखरावर फळे आणि फुले देणारे हिरव्या झाडांनी उजळलेल्या भव्य टेकडीवर फुललेल्या कमाने सुशोभित एक पवित्र तलाव आहे.
देव आणि गंधर्व येथे त्याच्या पाण्यात स्नान करण्यासाठी सांत्वन आणि नूतनीकरणाच्या शोधात येतात. या डोंगरात अनेक चमत्कार लपलेले आहेत जे स्वर्गासारखेच आहेत, ज्यांना दिव्य होशी भेट देतात. तत्त्वज्ञानी त्याच नावाच्या शाही घोशीशी संबंधित असलेल्या पवित्र नदी विश्वामित्रचे वर्णन करताच राजाचे डोळे गुंद झाले. ही नदी अनेक पवित्र तीर्थांनी समृद्ध असल्याचे म्हटले जाते, जिथे यात्रेकरू आशीर्वाद आणि आध्यात्मिक विकास मिळवू शकत होते. युधिष्ठिराला यातींची कथा आठवली, जी सद्गुणांमध्ये स्वर्गातून पडली होती, परंतु नंतर शाश्वत प्रदेशात आपले स्थान परत मिळवली. धम्म्याच्या शब्दांनी पवित्र स्थळाची एक चित्रफित विणली होती. त्यातील प्रत्येक शेवटल्यापेक्षा अधिक श्वास रोखून धरायला लावणारी होती. त्याने प्रसिद्ध पुण्य सरोवर, मायनाका पर्वत आणि अशिता, जे फळे आणि मुळांनी भरलेले होते, त्याबद्दल सांगितले. धौम्याचे वर्णन ऐकून राल्याचे मन आश्चर्याने भरून गेले. ते पवित्र नदीच्या काठावर उभे असताना धौम्याने उघड केले की हे एक असे ठिकाण आहे जिथे लोक कठोर तपश्चर्येशिवाय तपस्वी यश मिळवू शकतात. ते जामुमर्गा नावाच्या प्रदेशाबद्दल बोलले, ज्यामध्ये पक्षी आणि हरिण गातात, जे नियंत्रित आत्म्यासह तपस्वींसाठी आश्रयस्थान म्हणून काम करतात. या पवित्र स्थळांच्या कथा ऐकताना राल्याचे हृदय भक्तीने फुलले. की धौम्य युधिष्ठिराला महाकाय पुष्कराच्या प्रसिद्ध तलावात घेऊन गेला, जिथे वैकानस, सिद्ध आणि घोशी राहत होते. संरक्षणाच्या इच्छेने प्रेरित होऊन निर्मात्याने एक गाणे गायले होते. धम्याने त्याची कथा सुरू करता तो युधिष्ठिराकडे वळला. त्याचा आवाज सदे भरलेला होता. लक्षपूर्वक ऐका हे उदात्त व्यक्ती, तो म्हणाला, कारण मी उत्तरेकडील पवित्र तिथे आणि स्थळाचे वर्णन करेन. हे प्रदेश सदीच्या ऊर्जेने ओतपोत आहेत, जे खूप चांगले करतात. सरस्वती नदीचे किनारे सौम्य आणि सहजपणे खाली उतरण्यायोग्य असल्याबद्दल बोलताना धौम्याचे डोळे चमकले. हे पांडूच्या पुत्रा, तिथे समुद्रातून वाहणारी यमुना वाहते आणि महान गुण आणि समृद्धी देणारे प्लक्षावतरण नावाचे तीर्थ आहे. असे म्हणत तो थांबला. त्याची नजर उत्तरेकडे सरकत होती, जणू काही त्याच्या समोरील दिवशी दशवत आल्यावरच अग्निशिरस एक दिव्य तीर्थ आहे, जे त्याच्या महान गुणवत्तेच्या उत्पादकतेसाठी प्रसिद्ध आहे. धौम्य पुढे म्हणाला, येथेच राजा सहदेवाने साम्याच्या एका भेक्याने जमिनीचे मोलमाप करून एक घन यज्ञ साजरा केला. त्याने स्वतः इंद्राने गायलेल्या श्लोकाचे पठण करताना त्याचा आवाज उत्साहात उठला. सहदेवाच्या यज्ञाने इतर सर्वांपेक्षा उंच तोमराप्रमाणे देव आणि ब्राह्मणांना आनंद दिला. धौम्य त्या शब्दांनी भूतकाळातील स्पष्ट चित्रे काढली. तो सारा बंधाच्या आश्रयस्थानाबद्दल बोलला, जिथे पुनरुत्पादित लोकांच्या इच्छा नेहमीच पूर्ण होत असत. सरस्वती नदीबद्दल तिची स्वतः देवपूजा करत असत आणि जिथे एकदा उलिकल्याने त्यांचे पवित्र संस्कार केले होते. प्रदेशांमधून प्रवास करत असताना धौम्याने प्रत्येक तिथं आणि स्थळाला सतीने नावे दिली. न्याग्रोधाच्या पांचाल्या, पुणे, दलभ्य आणि दलभ्य सर्व पवित्र आश्रमे, जिथे महान ऋषींनी त्यांच्या तपश्चर्या केल्या होत्या. ते इटावर्ण आणि आवरात ज्यांनी गुणवान यज्ञ केले होते आणि दैवी समुद्रने ज्यांचे विभासू अग्निद्वारे दीक्षा अजूनही पद्यात स्मरणात होते, त्यांच्याविषयी बोलले. धोनीच्या कथेचा शेवट गंगाद्वारामध्ये झाला, जिथे गंगा नदी वेगाने पुढे सकट डोंगरांना छेदली. या ठिकाणी गंधर्व आणि यक्ष वारंवार येतात. तो म्हणाला, त्याचा आवाज विस्मयाने भरलेला आहे आणि शिकारी आणि किन्नर राजा जवळच होणारे आहे, जो 3 विश्वामध्ये प्रसिद्ध असलेला एक अत्यंत गुणवान आश्रयस्थान आहे. तशी धवण्याची कथा जवळ येत होती. युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले. त्याला माहित होते की या पवित्र स्थळांमध्ये दैवी नारायण राहतो, सर्वोच्च आत्मा, गुणवान अवतार आणि सर्व तीर्थांपैकी सर्वात महान. त्या ठिकाणी त्याचा आवाज अगदी कुजबुजून धौम्य म्हणाला, मधूच्या वधकत्याला तो आदिम देव आणि पराक्रमी बसवतो. सूर्य जंगलावर मावळत होता. धमन्याभोवती जमलेल्या सगळीवर एक उदार नारिंगी प्रकाश टाकत होता. उशीचे शब्द उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखे होते. पांडवांच्या थकलेल्या आत्म्यांना शांत आणि शांत करत होते. जेव्हा तो बोलत होता तेव्हा आतील खरखरत्या आवाजाने गौमासच्या आगमनाची घोषणा केली, जो दूरच्या देशातून एक शाना आणि शक्तिशाली ऋषी होता. लोमासची उपस्थिती ऊर्जेच्या झुतासारखी होती, जी त्याच्या तेजस्वी तेजाने जमावाला प्रकाशमान करत होती. राजा युधिष्ठिर त्याचे स्वागत करण्यासाठी उठला. त्याचे डोळे कुतूहलाने चमकले. हे प्रख्यात व्यक्ती, आम्हाला सांगा, तुम्हाला आमच्या विनम्र निवासस्थानी काय आणते? त्याने विचारले, तुम्हाला आमच्या विनम्र निवासस्थानी काय आणते? लोमाची प्रतिक्रिया एकाबोट सुरासारखी होती. त्याच्या सौम्य तालाने हवा भरून गेली. तो म्हणाला, हे कौंते, मी खूप दूरचा प्रवास केला आहे आणि देवांमध्ये चाललो आहे. मी तुझा भाऊ अर्जुनाला इंद्राजवळ
त्याच्या सिंहासनावर बसलेला आणि डाव्या हाताने धनुष्य धारण केलेला पाहिला आहे. आकाशातील स्वामीने स्वतः मला स्वर्गातून संदेश देण्यासाठी तुझ्याकडे येण्यास सांगितले आहे. लोमार्स पुढे सरकत असताना युधिष्ठिरचे डोळे आश्चर्याने रुंद झाले. अर्जुनाने ब्रह्मा शिर प्राप्त केले आहे, जे उदाने स्वतःच्या हाताने तयार केलेले भीतीदायक शस्त्र आहे. त्याने दिव्य संगीत आणि नृत्यावरही प्रभुत्व मिळवले आहे आणि स्वतः विश्वासूच्या पुत्राकडून गंधर्वयुद्धाची रहस्य शिकले आहे. लोमासाने अर्जुनाच्या पराक्रमाबद्दल बोलताना सभा आश्चर्याने ऐकली. पण आणखी काही आहे. त्याचा आवाज गंभीर होत म्हणाला, इंद्र, मला तुम्हाला सांगण्यास सांगतो की तुमचा भाऊ लवकरच पळत येईल. नश्वर माणसांच्या पलीकडे काने पूर्ण करण्याच्या सामर्थ्याने सशस्त्र असेल. दरम्यान मी तुम्हाला सल्ला देतो की तुम्ही स्वतःला तपश्चर्येसाठी समर्पित का. तुमच्या आतल्या अमर्याद क्षमतेचा वापर करा. युधिष्ठिराने समजूतदारपणे मान डोलावली. त्याचे डोळे लोमासच्या शहाण्या चेहऱ्यावर स्थिर झाले. लोमासचे शब्द सौम्य पावसासारखे होते, जे पांडवांच्या आत्म्याला त्यांच्या शहाणपणाने पोषण देत होते. तो कर्ण या पराक्रमी योद्ध्याबद्दल आणि अर्जुनाच्या स्वतःच्या युद्धातील पराक्रमाबद्दल बोलला. तो म्हणाला, कर्णाला घाबरू नका, कारण वेळ आल्यावर तुमचा भाऊ त्याच्यावर विजय मिळवेल. लोमासाने त्याचा संदेश संपवताना सभेने लक्षपूर्वक ऐकले. लक्षात ठेवा, हे युधिष्ठिर, सर्व मार्गांपैकी तपश्चर्या हा सर्वात मोठा मार्ग आहे. आत्मशिस्तातूनच आपण खरी महानता प्राप्त करतो. आणि जेव्हा तुम्ही तीर्थयात्रेसाठी निघाल तेव्हा मी प्रत्येक पावलावर तुमच्याबरोबर असेन. सभेने संमतीने मान डोलावली. त्यांची अंतःकरणे उद्देश आणि दृढनिश्चयाच्या नवीन भावनेने भरलेली होती. सूर्य राज्यावर मावत होता. गर्दीच्या रस्त्यांवर एक उदार नारिंगी प्रकाश टाकत होता. रोमास एक ज्ञानी आणि आदरणीय ऋषी पांडूचा मोठा मुलगा युधिष्ठिरासमोर उभा राहिला आणि प्राचीन ज्ञानाचा भार उचलणाऱ्या आवाजात बोलू लागला. आता ऐका, हे युधिष्ठिर खोल समजुतीने चमक नाही. त्याचे डोळे, धनंजय तुमचा भाऊ अर्जुन, त्याने मला तुमच्याबद्दल सांगितले आहे. तो म्हणतो की तुम्ही सद्गुणांचे पालन केले पाहिजे, ज्यामुळे समृद्धी मिळते. तुम्ही संपत्ती आणि तपस्वीपणाने संपन्न आहात आणि तुमच्याकडे सर्वोच्च नैतिकता आणि राजांच्या शाश्वत कर्तव्यांची सखोल समज आहे. लोमास थांबला आणि युधिष्ठिरच्या चेहऱ्याचे विवेकी नजरेने परीक्षण करत होता. अजून पवित्र तीर्थांना भेट देण्याबद्दलही बोलला, जिथे एखाद्याला पापाची डाळ धुवून मोठे गुण मिळवता येतील. त्याने मला या प्रवासात त्याच्याबरोबर सामील होण्यासाठी मी ज्या तीर्थांचे रक्षण करतो त्या सर्व तीर्थांना भेट देण्यास आणि नुकसान होण्यापासून तुमच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. लोमासचे शब्द ऐकून युधिष्ठिरचे डोळे उत्साहाने रुंदावले. तो नेहमीच पवित्र स्थळांना भेट देण्याच्या कल्पनेकडे आकर्षित होत असे आणि आता अर्जुनाच्या विनंतीमुळे त्याला एक नवीन उद्देश मिळाला होता. मी आनंदाने भारावून गेलो आहे. युधिष्ठिर भावनेने थरथर त्याचा आवाज ओरडला. ज्याचे आकाशाचे स्वामी स्मरण करतात त्याच्यापेक्षा जास्त भाग्यवान कोण असू शकेल. ज्याच्याकडे धनंजय हा भाव आहे आणि स्वतः वाचवत्याचा विचार करत आहे, त्याच्यापेक्षा अधिक भाग्यवान कोण असू शकेल. लोमासा हसला. त्याचे डोळे आनंदाने चमकले. तो म्हणाला, धौम्याचे शब्द ऐकून तुमचे मन आधीच तयार झाले होते. तो म्हणाला, आणि आता तुम्ही तीर्थयात्रेला सुरुवात करण्यासाठी ठाम आहात. मी आमच्या प्रस्थानासाठी येताच निश्चित करेन आणि आम्ही एकत्र निघलो. मास बोलत असताना युधिष्ठिरचा संकल्प दृढनिश्चयामध्ये कठोर झाला. त्याला माहीत होते की हा प्रवास त्याच्या सामर्थ्याची आणि सहनशक्तीची परीक्षा असेल, परंतु पुढे येणाऱ्या कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी तो तयार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा राज्यावर सूर्य उगवला तेव्हा लोमासा पुन्हा एकदा युधिष्ठिरासमोर उभा राहिला. तुमच्या परिवाराच्या बाबतीत हलक्या व्हा, तो म्हणाला. यामुळे तुम्ही अधिक सहजपणे जाऊ शकाल. युधिष्ठिराने विचारपूर्वक मान डोलावली आणि मग त्याचा चेहरा स्थिर झाला. जे भिकारी ब्राह्मण आणि योगी भूक आणि तहान, प्रवास आणि परिश्रमाची थकवा आणि हिवाळ्याची तीव्रता सहन करू शकत नाहीत, त्यांना सोडून द्या, तो म्हणाला. त्यांना त्यांच्या घरी परत जाऊ द्या, कारण मी त्यांच्यावर माझ्या प्रवासाचे कुजे लादणार नाही. युधिष्ठिर बोलत असताना एक गड राजा युधिष्ठिरासमोर वैसंपायन उभे असताना सूर्य जंगलावर मावळत होता. झाडांवर एक उदार नारिंगी प्रकाश टाकत होता. राजाचे ब्राह्मण मित्र त्याच्या भोवती जमले होते. त्यांचे डोळे उत्साहाने आणि प्रतिष्ठेने चमकले होते. महाराज, ते एक सुरात म्हणाले, आम्ही ऐकले आहे की तुम्ही पवित्र तीर्थयात्रेसाठी मोठ्या यात्रेवर जाणार आहात. आम्ही तुम्हाला विनवणी करतो, आम्हाला तुमच्याबरोबर घेऊन जा.
तुमच्या संरक्षणाशिवाय आम्ही पशु आणि राक्षसांनी ग्रस्त असलेल्या विश्वासघाती भूमीतून प्रवास करत असताना आम्हाला आमच्या सुरक्षेची भीती वाटली. युधिष्ठिराने आपल्या मित्रांकडे पाहिल्यावर त्याचे हृदय करुणेने फुलले. त्याला